विप्रोमध्ये आमच्या हिंदू भगिनींना लालच दाखवून लव जिहाद करण्याचा षडयंत्र त्याच विप्रो कंपनीतील शायना रफिक या महिलेने केलेला आहे। दुबईच्या शेख बरोबर लग्न कर, तुझा संसार तुझा चांगला होईल, अशा पद्धतीनं जे लालच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आंतरराष्ट्रीय लव जिहादचं षडयंत्र आहे। हे खणून काढलं पाहिजे, समूळ नष्ट केलं पाहिजे। या देशामध्ये हिंदू परिवर्तन की जो बात करेगा वो मिट्टी में मिल जाएगा, ही हिंदू जनाची भावना लक्षात घेतली पाहिजे। अशा पद्धतीचं षडयंत्र करून हिंदू समाजाला भयभीत करणं आणि हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेणं हे कदापिही सहन केलं जाणार नाही। म्हणून योगीच्या राज्यामध्ये जी बुलडोजर संस्कृती जी लोकप्रिय झालेली आहे, तशीच बुलडोजर संस्कृती महाराष्ट्रात आणावी लागेल आणि गरज पडेल तेथे बुलडोजरचा वापर केला पाहिजे। अशा पद्धतीनं कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने अशा पद्धतीनं आपल्याला हा लव जिहाद रोखला गेला पाहिजे। त्याचबरोबर नाशिक TCS प्रकरणामध्ये SITच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे चार्जशीट फाईल झालेलं आहे, त्याच्यामध्ये संभाजीनगरचे AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यांचं नाव जर पोलीस रेकॉर्डवर आलं असेल तर त्यांना त्वरित अटक केली पाहिजे। त्यांना अटक करून त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड तपासून, त्यांचा पासपोर्ट तपासून दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणं, तणाव निर्माण करणं आणि आपली राजकीय पुळी बाजून घेणं हे इम्तियाज जलीलचं काम आहे। संपूर्ण देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम मध्ये ताणतणाव निर्माण करण्याचं पाप या देशामध्ये AIMIM, OWC आणि त्याच्यानंतर इम्तियाज जलील करीत आहेत आणि म्हणून यामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता हा देश नरेंद्र मोदीजींचा आहे, हे राज्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे। आता हा लव जिहादचा लाड खपवून घेतला जाणार नाही। जर यांच्यावर उचित कडक कारवाई झाली नाही तर तमाम हिंदू बांधव एकत्र येऊन इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये कडक आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही।